तो चलो फिर. आणि मी तुम्हाला खूप दिवसांनी भेटणार आहे आज. मी खूप मिस केलं यार ऑनेस्टली. खूप दिवस झाले पण भेटलो नाही आहेत. आणि मी आत्ता लोकलमध्ये माझ्या मागे तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे. आणि मार्च अजून चालू नाही झालं तरी त्याला एवढी गरमी झाली आहे ना. सो आज खूप दिवसांनी मी ट्रेनने ट्रॅव्हल करते आणि मी आता CSTला चालली आहे प्रॉफिटला थोडी शॉपिंग करायला. आणि विचार करते की इकडे पण शॉपिंग करू. देखो 200 रुपये में आई शॅडो बेच रहे. मागे इकडे पण हे बघ काय काय आहे बघा. मस्त मस्त ज्वेलरी आहे, इयरिंग्स आहेत. आणि ट्रेनमध्ये शॉपिंग करायची मज्जाच वेगळी आहे. आता माहीत नाही मला मी कुठे चालले काय करणार आहे ते. मी आता तिकडे जाऊनच ठरवेन कारण माझं काहीच फिक्स नाही आहे काय घ्यायचं काय नाही. तर असंच फॉर अ चेंज मी चालली आहे ट्रेनने शॉपिंग करायला. पहिले तर खूप भूक लागली, खाऊन घेऊ पहिले. वेलकम बॅक टू आवर चॅनल तो चलो फिर. आणि आपली भेट खूप दिवसांनी झालेली आहे. फेब्रुवारीची गरमी एवढी, आय कांट बिलीव्ह. फेब एंड आहे आणि एवढी गरमी होते. सो आत्ता मी आहे CSTला. इकडे CST स्टेशन आहे आणि ते महाराष्ट्र टाइम्सचं काहीतरी चालू आहे वाटतं. सो इकडे असे काही काही पेंटिंग्स वगैरे लावले आहेत, मस्त आहे. फोटो वगैरे काढतात इकडे. तर ह्यांचा काहीतरी उत्सव आहे. हो नाईस ऑटो, विंटेज ऑटो आहे, पेंट केले आहे. हो नाईस. इकडे आलं की इथे काय ना काय नवीन बघायलाच मिळतं. खूप मस्त केलं आहे. इकडे लाईव्ह नाही आहे काही. इकडे लोक लिहितात काहीतरी. पण आज महाशिवरात्री आहे ना. हे कसलं इव्हेंट आहे? असंच तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता. म्हणजे कशासाठी आहे? आज मराठी दिन आहे ना, मराठी भाषा दिन आहे. त्या निमित्ताने मराठी आमची जी मायबोली आहे, जी सगळ्यात सोपी, छान आणि मस्त जगातली एकमेव छान भाषा आहे. आणि त्या भाषेच्या निमित्ताने इथे छोटं प्रदर्शन भरलेलं आहे. मी पण प्रदर्शन पाहायला आलेलो आहे. आणि ह्या बोर्डवरती आपण आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला जे काही लिहायचं असेल, कुणी आता इथे छावा लिहिलं आहे, कोणी महाराष्ट्रात लिहिलं आहे, असं आपण लिहू शकतो. एक जस्ट हॉबी की बाबा एक इन्स्पिरेशन म्हणून आहे. तर भरपूर काय काय लावलेत, इन्स्टॉलेशन्स केलेत. तर तुम्हाला यायचं तर येऊ शकतात. आणि किती दिवस इथं काय लिहिलेलं नाही आहे. ओके, एनिवे छान केलं आहे. तर संध्याकाळी बघण्यालायक असेल, खूप भारी दिसेल. बघा मला असं का वाटतंय जे मधनं उचलून आणलं स्कल्पचरच्या बॅचमधनं. सगळे स्कल्पचर मस्त केले. नॉईस. आय थिंक मी हे कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. संपली लेन. एक्झिबिशन चालू आहे. एक्झिबिशन चालू आहे अप्लाइडचं. हे कुठलं आहे? फाईन्स आहे. मग किती दिवस आहे? ओके. कोणाला यायचं असेल तर 2 तारखेपर्यंत फाईन्स एक्झिबिशन आहे इकडे. तुम्ही येऊ शकतात. आज काही गर्दी नाही आहे. मस्त आम्ही शॉपिंग करतोय. इकडे रिकामी बॅग आहे, आता पूर्ण भरली आहे ऑलमोस्ट. आता बाकीचं सामान मला नाही माहिती. आणि आता मस्त भेळ आली आहे. या अंकलकडे आलो आम्ही परत. अरे अंकल कुठे गेले? आहे अंकलकडे. आणि तुम्ही काळबा देवीचा व्लॉग बघितला नसेल तर वरती मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि वरती पण देते. चेकआउट करा, खूप भारी भेळ मिळते. आता मस्त भूक लागली, खाते आता. आम्ही भेळ खाल्ली पण त्यात काय झालं नाही. आता आम्ही आलो आहे विठ्ठल कामत, जे आय थिंक सगळ्यात जुनं आहे रेस्टॉरंट. ब्रांच खूप जुनी आहे आणि खूप गर्दी आहे आजूबाजूला. दुपारची वेळ आहे आणि आम्ही मस्त मैसूर मसाला डोसा मागवला आहे.
साईज बघ एवढी मोठी आहे. खूप भूक लागली आहे, खाऊन घेते. दिसतो तर खूप भारी आहे. मसाला सगळा आत आहे. सांबार पण खूप भारी दिसतं, खूप दिवसांनी. विठ्ठल कामाची टेस्ट खरंच भारी आहे. आ गए बस, बड़े मियाँ आ गए हम, और सामने है समंदर. सो गाइस, आय एम ॲट कलाबा कॉजवे आणि इकडे तुम्ही बघू शकता, तिकडे मस्त बिल्डिंग्स आहेत विंटेज, आणि समोर एकदम समुद्र आहे. आणि ही गल्ली आहे जिथे काम चालू आहे, जिथे बडे मियाज आहे. जाऊ आता, थोड्या वेळाने ओपन होईल तेव्हा. हां, तर आमची शॉपिंग वगैरे सगळं झालं आहे. आम्ही खाऊन पण आलो आहे, सगळं झालं आहे. आणि आत्ता आम्ही कोलाबाला डिरेक्टली आलो आहे. मधलं काही दाखवलं नाही मी तुम्हाला, पण आत्ता आम्ही आहोत बडे मियाजला. हे आहे कोलाबामध्ये, कोलाबा कॉजवेच्या स्ट्रीटवर जे जे लोक फिरतात शॉपिंग करायला, त्यांनी इकडे आलंच पाहिजे. हे बघ, हे आहे बटर चिकन 320चं, आणि त्याच्याबरोबर आलेली आहे म्हणजे येणार आहे रुमाली रोटी. आणि ही जागा आहे खूप फेमस, खूप जुनी. आता मध्ये काहीतरी वादभेद चालू होता, पण आता सॉर्ट झालं आहे सगळं. आणि आम्ही आता परत आलो इकडे खायला बटर चिकन. आणि ही जागा ओपन होते संध्याकाळी 7 वाजता. दुपारचं टायमिंग मला नाही माहिती. ते सगळे लोक रात्रीच येतात खायला मोस्टली तरी. त्यांची बाहेर गाडी पण आहे. तिथे रोल्स अँड ऑल, रॅप्स, रोल सगळं मिळतं, तंदुरी विंदुरी मिळते. आणि ओव्हरऑल ॲम्बियन्स हा आहे. हे इकडे आलेलं आहे आमचं बटर चिकन, रुमाली रोटी, कांदा, लिंबू आणि त्याच्याबरोबर चटण्या. सो बेसिकली मी पूर्ण दिवसात फूड रिव्ह्यू दिलेला नाही आहे. हे खास आहे व्हिडिओ जे लोक इथे येतात बटर चिकन खायला. सो 340ची ही डिश आहे. आणि ही आता मला माहीत नाही कसे टेस्ट करते, कारण मी जेव्हा खाल्लेली तेव्हा इट वॉज रिअली वर्थ इट. प्राईज वॉज डिसेंट. आता प्राइजेस खूप जास्तच वाढलेले आहेत, 100-150 रुपये. अरे म्हणजे क्वांटिटी बघाल इकडे तर क्वांटिटी काहीच नाही आहे. नॉर्मल क्वांटिटी आहे जी आधी होती. आणि आता बघूया टेस्ट करून. मी आता रुमाली रोटीपर्यंत नाही खात, नुसतंच खाते बटर चिकन. तर चिकन आहे ते बोनलेस, आणि ग्रेव्ही आहे ती खूपच लेस ग्रेव्ही आहे. आणि तेल खूप जास्त आहे. चिकनची क्वांटिटी खूप कमी आहे. आधीसारखी टेस्ट राहिलीच नाही आहे. रुमाली रोटीबरोबर तर एकदम फिक्कच लागेल. हे म्हणजे लुटायचे धंदे झालेत, नावावर फेमस झालेत, आता काही राहिलेलं नाही आहे. सो ओके डिश आहे. मला वाटत नाही ते बटर चिकन मी परत येऊन खाईन. पण मी जिथे आम्ही आता बिल पे करायला आलो आहे, आणि मला तर ते अर्थ नाही वाटलं एवढं. सो पुढे जे बडे मियाज बघितलं ते तर आहे रोल्स, पण इकडे रुमाली रोटी बनते. यू कॅन सी हियर. इधर क्या बन रहा है? चिकन भुना. कोणी बाहेरचं असेल ना, मुंबईच्या बाहेरचं, मला ते यायचं असेल, ट्राय करायचं असेल तर तुम्ही करा. इथे टाकले त्याने. मी आत्ता मॉन्टेघरला आहे आणि संध्याकाळ झाली आहे आणि सगळं लाईटअप आहे. आणि इथे आहे ती कोलाबा स्ट्रीट. हे बघा, हे मॉन्टेघर कॅफे आहे, द मोस्ट फेमस. आणि इकडे त्याच्या बाहेरच खूप सारे इयरिंग्स आणि क्लोदिंग आणि खूप सारे सनग्लासेस. आणि पुढे ही लेन अशीच चालत राहते. संपला माझा व्हिडिओ. आता अजून एक्साइटमेंट नको दाखवू. संपला दिवस संपला, व्हिडिओ संपला. आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. लाईक शेअर कमेंट करा. बाय.